अस्सलाम वालेकुम. चला तर विद्यार्थ्यांनो, आज आपला विषय आहे मराठी. मराठीतले आज आपण पोएम वाचूया. मराठी विषयातील पोएम आहे. कवितेचं नाव आहे गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. ऐकायचं आणि म्हणायचं आहे. आणि प्रस्तुत करते तुमचे शिक्षक अन्सारी यासीन. चला तर मग. टप 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 पडती गारा, पटपट पटपट वेचू साऱ्या, पकडूनी धरता वितडूनी गेल्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती, थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थडथड थडथड थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते, घरात जाऊन स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. चला अनेकदा. टप 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 पडती गारा, पटपट पटपट वेचू साऱ्या, पकडूनी धरता वितडूनी गेल्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती, थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थडथड थडथड थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते, घरात जाऊन स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. तर विद्यार्थ्यांनो, अशा तऱ्हेने आपल्याला ही कविता पाठ करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे या कवितेतील शब्दार्थ. जसं इथे लिहिलेलं आहे, एका कॉलममध्ये शब्द आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्यांचे अर्थ लिहिलेले आहे. वेचू, वेचू मतलब जमा करना, चुनना, ज़मीन से उठाना. जैसे बादल से गिरते हैं ना आसमान से, बारिश के मौसम में कभी कभी बर्फ़बारी होती है, तो वो जो बर्फ़ है उसको गारा बोलते हैं. मराठी में क्या बोलते हैं उनको? गारा. तो बर्फ़ के टुकड़ों को उठाना. साऱ्या, साऱ्या मतलब सब. पकड़ूनी, पकड़ूनी मतलब पकड़ना, हाथ में पकड़ना. फिर उसके बाद है वितड़ूनी, वितड़ूनी गेल्या. वितड़ूनी मतलब पिघलना. बर्फ़ को आपने देखे होंगे कभी हाथ में लेकर, अगर हाथ में लेते हैं तो पिघल कर बह जाती है, तो वितड़ूनी यानी पिघलना. मेघ, मेघ के मानी होते हैं बादल. गरजदी, गरजदी मतलब बादल में गरजना. बादल में कब क्या गरजता है? बिजली, विजा. विजा यानी क्या? बिजली, जो बादल में गरजती है. तो ये हैं अपने मुश्किल अल्फाज के मानी. इनको आपको अपनी कॉपी में लिखना है. अब लास्ट में देखो, प्रश्न है योग्य जोड्या लावा. योग्य जोड्या लावा. अ आ ई उ दिलेला आहे आणि एक तरफ आहे 1 2 3 4 5 योग्य जोड्या लावायच्या आहेत. आपण कविता पाठ केल्यानंतर आपल्याला समजण्यात येईल. टपटप पडणाऱ्या काय, तर एक जोडी लावून दाखवलेली आहे तुम्हाला की टपटप पडणाऱ्या म्हणजे गारा. हां, मग तुम्ही कविता पाठ करायची, कविता बघायची, आणि बाकीचे जे 4 उरलेले आहेत ते तुम्ही स्वतः तुमचं घरकार्य आहे ते तुम्ही करायचं आहे. गडगड गरजणारे काय, चमचम चमकणारी काय, थुई थुई नाचणारा कोण, थरथर थंडी काय आहे, थरथर वाजणारी काय आहे. तर अशा प्रकारे ही कविता आपल्याला पाठ करायची आहे. याचं गृहपाठ करायचं आहे. ठीक आहे. धन्यवाद. ठीक आहे ना. चला बाय.